लासलगाव शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधत लासलगाव शहर विकास समितीच्या वतीनं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे। नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर परिणाम करणाऱ्या समस्यांचा तातडीनं निपटारा करावा अशी मागणी समितीनं केली आहे। समितीने सादर केलेल्या निवेदनामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्याबाबत आदेश करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। शहरातील पिण्याच्या पाण्याची अनियमितता दूर करून नागरिकांना दररोज स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावं यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। लासलगाव, पालखेड, पिंपळगाव रस्त्याच्या कामांसह बाजार समिती परिसरातील वाढत्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याचं समितीनं नमूद केलं आहे। कोटमगाव चौफुली ते सिटी प्राईड मॉलपर्यंत दुभाजक उभारणं, पावसाचं पाणी आणि सांडपाण्यासाठी गटार व्यवस्था करणं, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यालगत रेलिंग आणि फुटपाथची व्यवस्था करणं, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे होणारी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पाईपलाईन गटाराच्या बाहेरील बाजूला घेण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय कोटमगाव चौफुली ते नवीन मार्केटपर्यंत दुभाजकावर स्ट्रीट लाईट बसवणं, लासलगाव शहरातील मंजूर शिवनदी संवर्धनाचं काम तातडीनं सुरू करणं, त्याचबरोबर शास्त्रीनगरजवळील कचरा डेपोमुळे नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे। गावातील काही शाळा आणि संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार मिळत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। त्याचबरोबर आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांमधील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात यावं असंही समितीनं म्हटलंय। या निवेदनावर प्रकाश पाटील, धर्मेश जाधव, प्रमोद पाटील, राजेश कराड, संदीप उगले, विकास कोल्हे, चंद्रकांत नेटारे, स्मिता कुलकर्णी, अनिता खैरे, बबन शिंदे, साहेबराव खलसे आणि पदाधिकारी यांच्या वतीनं प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे। शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनानं केवळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष कृती करावी अशी अपेक्षा लासलगाव शहर विकास समितीनं व्यक्त केली आहे। लासलगाव परिसरात नागरिकांना मूलभूत समस्याला कित्येक वर्षापासून सामोरे जावं लागत आहे। त्यांना मूलभूत समस्या या खूप त्रास देत आहे। आपण या ठिकाणी समक्ष पाहत असाल गटारीची काय परिस्थिती आहे। तर या ठिकाणी आम्ही मान्य या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री भुजबळ साहेब यांना काल निवेदनामार्फत मागणी केलेली आहे की लासलगावातील ज्या नागरी समस्या आहेत त्या तातडीने सोडवण्यात याव्या। तर आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जे शेतकरी शेतमाल घेऊन येतात त्यांना रोख स्वरूपात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पेमेंट मिळावे। तसेच कोटमगाव रोड आपण या ठिकाणी आता सध्या उभा आहोत, या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे। मोठ्या प्रमाणात वर्दळ या ठिकाणी असते आणि नागरी वस्ती असल्यामुळे या परिसरातील नागरिक सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी कोटमगाव रस्त्याला नवीन मार्केटपर्यंत जात असतात आणि रस्ता छोटा असल्यामुळे त्याला दुभाजक नसल्यामुळे आजपर्यंत भरपूर अपघात झालेले आहेत। त्यामध्ये कित्येक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले। तरी आम्ही भुजबळ साहेबांना विनंती केली की या ठिकाणी ज्या रस्त्याचं काम चालू आहे तो मध्यभागी डिवायडर टाकून दोन्ही बाजूनी दुतर्फा रस्ता करण्यात यावा आणि त्याच्या बाजूनी या गटारी आहे या तुंबलेल्या आहे, या गटारी सर्व नूतनीकरण करून या वाहत्या कशा होतील व सर्व नागरी परिसरातील ज्या नगरांमधलं पाणी आहे कोटमगावच्या ते कसं पाणी वाहतं होईल याकरता त्यांनी दखल घ्यावी। तसेच आम्ही या पाईपलाईन आहे पिण्याच्या त्या सेंटरमधून आहे रस्त्याच्या, त्या कायम फुटतात आणि रस्ता खांदावा लागतो। त्यामुळे नागरिकांना पहिलेच 15-15 दिवस पाणी येत नाही पिण्यासाठी आणि त्याच्यात हा व्यत्यय होतो। त्यामुळे आम्ही भुजबळ साहेबांना सांगितलं की गटारीच्या बाजूनी लाईन घ्या नवीन पाईपलाईनची, कारण हा 25 ते 30 वर्षापर्यंत रस्ता होणार नाही। त्यामुळे आम्ही भुजबळ साहेबांना ती पण विनंती केलेली आहे आणि सेंटरला लाईटची व्यवस्था केली तर अति उत्तम होईल, कारण नागरिकांना रात्रीचा खूप अंधार असतो या रस्त्याला, काहीच दिसत नाही। असे आमचे सर्व मागणे आहे। तसेच जे पाणी येतं ते 8-8 10 दिवसांनी येते। तर भुजबळ साहेबांना विनंती आहे की आपण नवीन पाईपलाईन केलेली आहे तरी दरडोई पाणी कसं येईल नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध याची आपण नोंद घ्यावी। तसेच लासलगावात शालेय विद्यार्थी पोषण आहार आहे। काही शाळेमध्ये अक्षरशः अतिशय निष्कृत दर्जाचा
पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जातो. त्याचे काही व्हिडिओ पण आमच्याकडे उपलब्ध आहे. तर भुजबळ साहेबांना पण आम्ही ते काल व्हिडिओ दाखवले. भुजबळ साहेबांना सुद्धा असे आश्चर्य वाटलं की एवढं निष्कृत दर्जाचं या ठिकाणी अन्न विद्यार्थ्यांना देत असाल तर त्यांच्यावर मी खरंच कारवाई करेल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे. तरी आम्ही ह्या मागण्या केलेल्या आहे. आणि ज्या गावातील नगर भाग असो किंवा जुने गाव असो, आता गणेश उत्सव येत आहे. त्या गणेश उत्सवामध्ये जे रस्त्याला खड्डे पडलेले आहे ते तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी का होईना गणेश उत्सवाची आधी करावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. तरी नागरिक खूप त्रस्त झालेले आहे. भुजबळ साहेबांनी या गोष्टीकडे तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे हीच नागरिकांच्या वतीने विनंती. हे बघा, हे गटरीचं पाण्याने खूप त्रास होतो आहे. आमच्या इथे दुकान आहे आणि त्रास खूप होतो आहे. साफ करती नाही वेळोवेळी आणि तुंबून जातं. पाऊस आला का तुंबून जातं गटारी. त्याच्यानंतर प्यायचं पाण्याचं 15-20 दिवसांनी प्यायचं पाणी येतं ते पण त्याच्यात घाण येते खूप. आणि मार्केट कृषी उत्तम बाजार समितीला एक विनंती आहे का त्यांनी शेतकऱ्यांना कॅश स्वरूपात पेमेंट करावी. कारण की आजच एक माझ्याकडे एक शेतकरी आले होते, त्यांना मटेरियल न्यायचं पण त्यांचे पैसे बँकेत आले. बँक बंद असल्यामुळे त्यांना पेमेंट नाही काढता आलं. तर त्यांना ते नांदगाववरून येईल होते. ते म्हणजे आमच्या आता 100 रुपयाचं पेट्रोल वाया जाईल, पैसे पुढून आणायचे, औषधं पण घ्यायची होती. खूप अडचणी तयार झालेल्या आहे. हे डायरेक्ट अकाउंटवर पेमेंट जातं आहे तर त्यांना ते रोख स्वरूपात मिळण्यात यावे. आणि बाकीचे हे जे वास्तुस्थिती आहे ही गटरीची ते पण बघून घ्या. बस एवढंच निवेदन आहे की हे स्वच्छ करा आणि रस्ते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.